नमस्कार. मी आज भेंड्याची कढी बनवत आहे. त्यासाठी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे. आता वाटप मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. इथे मी भेंडी अशी तिरकस कापलेली आहेत आणि माझ्याकडे आंबाडे होते, ते पण मी घेतलेले साफ करून ते भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजवून घेते. भेंडी आणि आंबाडे जरासे शिजलेले आहेत. आता मी वाटप केलेले ते घालते. आता सगळं मी मिक्स करून घेते आणि त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि उकळी काढून घेते. कढीला चांगली उकळी फुटलेली आहे. भेंड्याची कढी तयार आहे. आता मी मुळ्याची भाजी बनवत आहे. त्यासाठी मुळ्याची पाने मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते. मुळा पण किसणीवरती किसून घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ लावून त्यातलं पाणी काढून घेते, म्हणजे मुळ्याला उग्र वास येणार नाही. आता मी कढईत तेल घेऊन त्यात एक मोठा चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालून परतून घेते. थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर शिजेल. कांदा शिजलेला आहे. आता मी भाजी चिरलेली ती घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. वरून मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि एक वाफ काढून घेते. आता भाजीत मी किसलेलं ओलं खोबरं, थोडीशी साखर आणि खोबरेल तेल घालून सगळं मिक्स करून घेते. मुळ्याची भाजी तयार आहे. इथे मी कारली घेतलेली आहे तळायसाठी. ती उभी अशी चिरून घेते मी पातळ. अशा प्रकारे मी कारल्यांची कापून घेते. कारल्यांना लिंबाचा रस आणि मीठ लावून घेते. बाजूला ठेवते थोडा वेळ. आता अर्ध्या तासाने पुन्हा कारली मी अशी हातात घेऊन प्रेस करून त्याचं पाणी काढून घेते, म्हणजे कडवटपणा जरा कमी होईल. इथे मी आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करते आणि ती एक एक कारल्याचे कापं घेऊन त्यांना व्यवस्थित लावून घेते. मसाला लावून झालेला आहे. आता मी एका डिशमध्ये तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. त्यात एक एक कारल्याच्या कापांना रवा आणि तांदळाचे पीठ लावून घेते. इथे तव्यावर मी तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. त्यात कारल्याची कापं मी शॅलो फ्राय करून घेते. दोन्ही बाजूनी छान लालसर होईपर्यंत तळून घेते. कारल्याची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजची थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.